नमस्कार मंडळी, मी दर्शना शिर्के। आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी, हेल्दी आणि हाय प्रोटीन अशी सोया टिक्का मसाला, जी जिम लवर्स आणि हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी अगदी परफेक्ट आहे। चला तर मग लगेच सुरुवात करूया प्रोटीननी भरलेला सोया टिक्का मसाला। सर्वात आधी मी सोया चंक्स अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले होते। आता त्यातील सगळं एक्स्ट्रा पाणी नीट काढून घेतलेलं आहे। एका मोठ्या बोलमध्ये सोया चंक्स घालायचे, त्यामध्ये ग्रीन कॅप्सिकम, अनियन हे असे स्क्वेअर मध्ये कापून मी त्यामध्ये ऍड केलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची, हळद, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं। दही घालून छान असं त्याला मिक्स करायचं। हे मॅरिनेशन आता आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून सगळे फ्लेवर्स छानपणे त्यामध्ये मुरतील। तोपर्यंत ग्रेव्हीसाठी मी इथे कांदा आणि टोमॅटो बारीक देखील चिरून घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही सोया चंक्सची भाजी खूपच आहे प्रोटीन आहे। जे जिमला जातात किंवा फिटनेसकडे लक्ष देतात त्यांच्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे। सोया चंक्स मध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे मसल बिल्डिंगसाठी आणि बॉडी स्ट्रेंथसाठी खूप फायदेशीर आहे। तसंच जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा वेट लॉस करत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ही भाजी नक्की ट्राय करावी। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सोया चंक्स बनवले ना, तर अगदी सॉफ्ट, ज्युसी, खूपच टेस्टी लागतात, अगदी रेस्टॉरंट स्टाईल। म्हणून ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता हे सगळं मॅरिनेशन मी छान असं करून घेतलेलं आहे। आपल्याला इथे हे सगळं मिक्स केलेलं एका अर्धा तास आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। आता आपल्याला एका पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 4 काळी मिरी, 2 लवंग, 1 काश्मीरी मिर्च घालून छान फोडणी द्यायची आहे। आणि त्यामध्ये लसूणच्या 4 पाकळ्या, तेजपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा छान सोनेरी झाला की त्यामध्ये टोमॅटो घालून टोमॅटो पूर्णपणे मऊ आणि मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता आपल्याला मॅरिनेशन केलेले सोया चंक्स जे आहेत ते यामध्ये घालायचं आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे। हे सगळं छान मिक्स करून 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजून द्यायचं आहे, जेणेकरून सगळे फ्लेवर सोया चंक्स मध्ये छान मुरतील। इथे आपण वेगळं पाणी अजिबात घालायचं नाही, कारण सोया चंक्स मधून आधीच पाणी सुटतं। फक्त मॅरिनेशनच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेच या भाजीमध्ये ऍड करायचं आहे। आणि 10 मिनिटात आपले सॉफ्ट, ज्युसी, फ्लेवरफुल सोया चंक्स सर्व साठी तयार आहे। तुम्हाला माहित आहे का, आपण जे सोया चंक्स खातो ते नक्की कशापासून बनतात आणि हे इतकं हाय प्रोटीन का मानलं जातं? सोया चंक्स हे सोयाबीन पासून बनले जातात। सोयामधून तेल काढल्यानंतर जे प्रोटीन रिच भाग उरतो त्यातून हे चंक्स तयार केले जातात, त्यामुळे हे प्रोटीनचा खूप मोठा स्रोत आहे।
तर मंडळी, जर तुम्हाला हा हेल्दी हाय प्रोटीन टिक्का मसाला रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल वरती प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.